नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला ग्रो मराठी युट्यूब चॅनल. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट टॉप 8 गव्हर्नमेंट स्कीम्स ज्याच्यात निवेश करण्यात खूप कमी रिस्क असणार आहे. मित्रांनो, जर का आपण या स्कीम्स मध्ये निवेश करतायत तर आपली जी रोख आहे ती 100% सेफ असणार आहे, कारण हे सगळे इन्व्हेस्टमेंट्स बॅक्ड आहे विथ गव्हर्नमेंट सोवेन गॅरंटी. पण या व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदरच मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज हिट द सबस्क्राईब बटन. आणि या व्हिडिओला जर का तुम्ही आतापर्यंत लाईक केला नसाल तर प्लीज लाईक दिस व्हिडिओज एज वेल. मित्रांनो, काय की आम्ही प्रत्येक आठवड्यात आपल्यासाठी पर्सनल फायनान्सेस आणि इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग या विविध विषयांवर युजफुल इन्फॉर्मेशन आणि व्हिडिओज घेऊन आपल्या समक्ष आम्ही येतो, म्हणून आम्हाला याच्यात सपोर्ट करा. तर मित्रांनो, करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात. तर मित्रांनो, हे आहेत टॉप 8 गव्हर्नमेंट स्कीम्स. पहिला, पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम. सेकंड, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट. थर्ड, गिल्ट म्युच्युअल फंड्स. फोर्थ, सोवेन गोल्ड बॉन्ड्स. फिफ्थ, नॅशनल पेन्शन स्कीम. सिक्स्थ, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. सेवेंथ, पब्लिक प्रोव्हिडंट फंड. अँड 8, गव्हर्नमेंट बॉन्ड्स. तर सर्वात आधी आपण बघूया पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम. आता हे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम काय आहे? मित्रांनो, जे काही अमाऊंट तुम्ही एकदम बिगिनिंग मध्ये किंवा एकदम सुरुवात मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता आणि डिपॉझिट करता, त्या अमाऊंटवर तुम्हाला एक फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट भेटतो आणि त्या इंटरेस्ट इन्कमला डिवाइड करून प्रत्येक महिन्यात तुमच्या अकाउंटमध्ये ती इंटरेस्ट इन्कम क्रेडिट केली जाते. आणि म्हणूनच एक फिक्स्ड आणि स्टेबल सोर्स ऑफ मंथली इन्कम तुम्ही क्रिएट करू शकता विथ द हेल्प ऑफ पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम. चला मित्रांनो, या स्कीम्सचे काही फीचर्स बघूया. मित्रांनो, कुठलाही भारतीय नागरिक ज्याचं वय 18 किंवा अबव असेल तो या स्कीम मध्ये निवेश करू शकतो. या स्कीम मध्ये निवेश करणाऱ्या माणसाला बेअर मिनिमम 1500 रुपये आणि 100च्या पटीत इन द मल्टिपल ऑफ 100 ते अमाऊंट ते तुम्ही टाकू शकता. मिनिमम 1500 आहे, ते 1600, 1700, 2000, 8000, पण इन द मल्टिपल्स ऑफ 100 तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. एका सिंगल अकाउंट मध्ये मॅक्झिमम लिमिट आहे 4,50,000 आणि जॉईंट अकाउंट जर असेल तर तिथे लिमिट वाढून 9 लाख केलेली आहे. आणि एका मायनर अकाउंटची मॅक्झिमम लिमिट आहे 3 लाख. मित्रांनो, या स्कीमचा मॅच्युरिटी पिरियड असतं 5 इयर्स आणि तुम्हाला इंटरेस्ट रेट भेटतं 6.7% पर ॲनम. आता या स्कीम मध्ये निवेश करणाऱ्याला काय बेनिफिट्स असतात? तर मित्रांनो, तुम्ही कुठल्याही ब्रांच वरून कुठल्याही ब्रांच मध्ये इझिली आपलं अकाउंट ट्रान्सफर करू शकता. तुम्ही किती जरी रुरल एरियामध्ये गेलेत तर या स्कीमचा बेनिफिट तुम्ही किती जरी रुरल एरियामध्ये आहात तर तुम्हाला घेता येईल. त्याच्यात कॅपिटल सेफ्टी आहे कारण पोस्ट ऑफिसचा स्कीम आहे आणि अशोर्ड रिटर्न्स आहेत 6.7%. तुम्हाला जर का प्री मॅच्युअर क्लोजर ऑफ अकाउंट करायचं असेल तेही सुविधा याच्यात उपलब्ध आहे आणि कुठल्याही प्रकारचा TDS डिडक्ट होत नाही. परंतु मित्रांनो, जर का तुम्हाला अर्जंट काही नीड आली आणि तुम्ही 5 वर्ष थांबू शकत नसाल तर तुम्हाला एक अर्ली विड्रॉल ऑप्शन पण या स्कीम मध्ये भेटतो. तर जर का तुम्हाला अर्ली विड्रॉ करायचा असेल आणि अर्ली क्लोजर करायचं असेल तर एक पर्टिक्युलर ऍप्लिकेशन फॉर्म उपलब्ध आहे आणि आपला पासबुक आणि ते ऍप्लिकेशन फॉर्म भरून हे घेऊन जायचं रिस्पेक्टिव्ह आपला पोस्ट ऑफिस मध्ये आणि तिथं जाऊन ते सबमिट करायचं. परंतु लक्षात घ्या, मिनिमम इन्व्हेस्टमेंट पिरियड याच्यात 1 इयर आहे. म्हणजे इनिशियल 1 इयर मध्ये काही जरी झाला तर तुम्ही विड्रॉ करू शकणार नाही. 1 वर्षानंतर तुम्ही अर्ली आणि प्री मॅच्युअर क्लोजिंग ऑफ स्कीम करू शकता. एक्झाम्पल घ्या, समजा 1 वर्षानंतर परंतु 3 वर्षाच्या मध्यातच जर का तुम्हाला प्री मॅच्युअर क्लोजर करायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट अमाऊंट मधनं 2% डिडक्शन करण्यात येईल फॉर ॲज अ पेनल्टी फॉर अर्ली क्लोजर ऑफ अकाउंट. पण जर का 3 वर्षानंतर आणि 5 वर्ष संपल्या अगोदरच तुम्हाला विड्रॉ करायचे असतील तर तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट मधनं 1% डिडक्शन करण्यात येते. चला मित्रांनो, बघूया या स्कीम मध्ये निवेश करणाऱ्याला काय बेनिफिट्स असतात. तर समजा तुम्ही एखाद्या महिन्याच्या स्टार्टिंगला या स्कीम मध्ये निवेश केला विथ द अमाऊंट ऑफ 1 लाख रुपीज. तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट फिक्स असणार आहे 6.7% पर ॲनम आणि म्हणूनच तुम्हाला मंथली इंटरेस्ट भेटणार आहे 558 रुपीजचा पर मंथ तुमच्या अकाउंट मध्ये क्रेडिट होईल. आणि अजून एक एक्झाम्पल घ्या, जर का एकदम स्टार्टिंगला तुम्ही 4.5 लाख रुपये निवेश करून जर का स्कीम ओपन केली आणि रेट ऑफ इंटरेस्ट फिक्स असणार आहे 6.7% पर ॲनम, म्हणून तुमच्या अकाउंट मध्ये दर महिन्याला 2513 रुपीज क्रेडिट होतील. सेकंड
गव्हर्नमेंट स्कीम इज पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट. मित्रांनो, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम ही एक खूप आवडती स्कीम आहे बरेच अनेक इन्व्हेस्टर्स साठी. ऍज कम्पेअर टू बँक, लोक याच्यात निवेश करण्यात जास्त इंटरेस्टेड असतात. तर कारण म्हणजे अट्रॅक्टिव्ह इंटरेस्ट रेट आणि प्रॉफिट ऍट द टाइम ऑफ मॅच्युरिटी. चला मित्रांनो, बघूया काय काय फीचर्स आहेत या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीमचे. तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस मध्ये आरडी ओपन करण्याकरिता आपल्याला मिनिमम 100 रुपीज पासून आरडी ओपन करावे लागेल. परंतु या स्कीम मध्ये प्रत्येक महिन्यात तुम्ही 10च्या मल्टिपल मध्ये कुठलेही अमाऊंट निवेश करू शकता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या स्कीम मध्ये मॅक्झिमम अमाऊंट निवेश करणारा काही लिमिट दिलेली नाही. तुम्ही कितीही अमाऊंट याच्यात पर मंथ इन्व्हेस्ट करू शकता. मॅच्युरिटी असणारे सेम 5 इयर्स आणि इंटरेस्ट रेट असणारे 5.8% पर ॲनम कंपाऊंडेड क्वार्टरली. आता बघूया या स्कीम मध्ये निवेश कोण करू शकतो. कुठलाही भारतीय नागरिक ज्याचं वय 18 किंवा जास्त असेल तो या स्कीम मध्ये निवेश करू शकतो. जर का कोण मायनर असेल आणि 10 वर्षापेक्षा जास्त एज त्याची असेल तोही या स्कीम मध्ये निवेश करू शकतो. किंवा कुठलेही गार्डियन्स आणि पॅरेंट्स पण एका मायनरच्या ऐवजी या स्कीम मध्ये निवेश करू शकतात. चला मित्रांनो, एक एक्झाम्पल बघूया. जर का तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम मध्ये 5000 रुपीज पर मंथ या रेटने निवेश केलात तर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट फिक्स असणारे 5.8% पर ॲनम कंपाऊंडेड क्वार्टरली. आणि म्हणूनच तुमची जे टोटल अमाऊंट तुम्हाला जे भेटेल आफ्टर द मॅच्युरिटी विल बी 3,48,480 रुपीज. तिसरी स्कीम जी आहे ती आहे गिल्ट म्युच्युअल फंड्स. मित्रांनो, गिल्ट म्युच्युअल फंड्स हे डेट फंड्स असतात आणि हे जे फंड्स असतात ते अशा बॉन्ड मध्ये निवेश करतात किंवा अशा फिक्स इंटरेस्ट बेरिंग सिक्युरिटीज मध्ये निवेश करतात जे सिक्युरिटीज स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनी इश्यू केलेले असतात. यांचे इन्व्हेस्टमेंट विविध प्रकारच्या सिक्युरिटीज मध्ये असतात आणि म्हणून त्यांचे मॅच्युरिटी डेट्स पण वेगवेगळे असतात. मित्रांनो, गिल्ड फंड मध्ये निवेश करण्या अगोदर त्याचे काही फीचर्स लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचं फीचर म्हणजे रिस्क. गिल्ड फंड कॅरी नो क्रेडिट रिस्क. कारण काय? कारण ते गव्हर्नमेंट द्वारा इश्यू केलेले असतात आणि गव्हर्नमेंट काय पेमेंट करण्यात डिफॉल्ट करणार नाहीये. परंतु या फंड्सला एक अगदी खूप मोठा रिस्क आहे आणि तो रिस्क आहे चेंज इन इंटरेस्ट रेट. मित्रांनो, जर का इंटरेस्ट रेट वाढत गेला तर एनएव्ही ऑफ द फंड विल डिक्रीज आणि हा रिस्क सतत आपल्याकडे असणार. तर हे लक्षात ठेवून मगच इन्व्हेस्टमेंट करा. दुसरा फॅक्टर म्हणजे रिटर्न्स. मित्रांनो, गिल्ड फंडचे रिटर्न्स इंटरेस्ट रेटवर डिपेंडंट असतात आणि म्हणूनच त्याची कुठलीही प्रकारची खात्री किंवा गॅरंटी देता येत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सपेन्स रेशो. कुठल्याही म्युच्युअल फंड प्रमाणे हे म्युच्युअल फंड्स पण म्युच्युअल फंड मॅनेजमेंट फीस चार्ज करतात आणि या फीजला आपण एक्सपेन्स रेशो असं मानतो. चौथी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे टॅक्सेशन. जर का तुमचा पिरियड ऑफ होल्डिंग 3 इयर पेक्षा कमी असला तर कुठल्याही प्रकारचे इन्कम जे तुम्हाला या स्कीम मधून येईल ते तुमचे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन इन्कम म्हणून धरले जातात आणि म्हणूनच ते तुमच्या स्लॅब रेट मध्ये ऍड होतात आणि त्यावरती तुम्हाला आपल्या स्लॅब रेटच्या अनुसार टॅक्स द्यावा लागतं. आणि परंतु जर का तुमची होल्डिंग पिरियड 3 वर्षापेक्षा जास्त असेल तर याला लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणून म्हटले जातात आणि याच्यावरती फ्लॅट 20% आफ्टर इंडेक्सेशन तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. चौथा ऑप्शन जो आपल्याकडे आहे तो आहे इन्व्हेस्टमेंट इन सोवेन गोल्ड बॉन्ड्स, ज्याला आपण SGB म्हणून म्हणतो. मित्रांनो, जर का तुम्ही आम्हाला फॉलो करत असाल तर आम्ही हाऊ टू इन्व्हेस्ट इन गोल्ड फॉर बिगिनर या व्हिडिओमध्ये सोवेन गोल्ड बॉन्ड्स या विषयावर आम्ही काही माहिती दिलेली होती. परंतु या व्हिडिओमध्ये मी परत तुम्हाला या सोवेन गोल्ड बॉन्ड बद्दल काही युजफुल इन्फॉर्मेशन देणार. मित्रांनो, नोव्हेंबर 2015 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक स्कीम लॉन्च केलेली सोवेन गोल्ड बॉन्ड स्कीम आणि ही स्कीम आलेली ऍज अन अल्टरनेटिव्ह टू फिजिकल गोल्ड. मित्रांनो, SGB जे असतात हे डेट फंड्स मध्ये येतात आणि याला आपण सेक्युर्ड असेट क्लास मध्ये टाकतो. कारण म्हणजे मार्केट व्होलॅटिलिटी आणि प्राइसेसचा या स्कीम आणि या सिक्युरिटीच्या प्राइसेसवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. तेवढंच नाही तर या स्कीम्सला गव्हर्नमेंटचा पण बॅकिंग आहे आणि म्हणूनच हे खूप रिलायबल इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे ऍज कम्पेअर्ड टू इन्व्हेस्टमेंट इन फिजिकल गोल्ड. या स्कीम मध्ये निवेश करणाऱ्याला ग्राम्स ऑफ गोल्ड मध्ये निवेश करावं लागतं आणि मिनिमम 1 ग्राम मध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावं लागेल. SGBs ला इश्यू करतात RBI ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि हे इयरली बेसिसवर इश्यूज होतात. चला मित्रांनो, या स्कीमचे काही फीचर्स बघूया. सर्वात आधी एलिजिबिलिटी. या स्कीम मध्ये निवेश करणाऱ्याला एक एलिजिबिलिटी रिक्वायरमेंट म्हणजे ही शुड बी रेसिडेंट इंडियन एंटिटी. याच्यात इंडिव्हिज्युअल्स, HUF, युनिव्हर्सिटीज, चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स यांना निवेश करण्याची संधी दिली जाते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टेन्युअर. मित्रांनो, या स्कीमचा टेन्युअर असता 8 इयर्स. म्हणजे जर का तुम्ही आज या स्कीम मध्ये निवेश केला तर 8 वर्षानंतरचा जो रेट असणार आहे त्या रेटवर RBI तुमच्याकडनं हे बॉन्ड्स
रिपर्चेस करून घेतो. जर का तुम्हाला सडनली काही गरज वाटली तर 5 वर्षानंतर तुम्ही याला अर्ली पण सेल करू शकता. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरेस्ट रेट. मित्रांनो, या स्कीमचा इंटरेस्ट रेट असतं 2.5% पर ॲनम, जे तुम्हाला सेमी अॅन्युअली पे केलं जातं. पण लक्षात ठेवा, हे 2.5% इज सिंपल इंटरेस्ट, हे कंपाऊंड इंटरेस्ट नाही. आणि हे सिंपल इंटरेस्ट तुम्हाला तुमचे जे इनिशियल इन्व्हेस्टमेंट असेल त्यावरती तुम्हाला पे केला जातो. यानंतर बघूया मित्रांनो, व्हॉट इज द मिनिमम अँड मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट पॉसिबल इन द स्कीम. तर मित्रांनो, मिनिमम तुम्हाला 1 ग्राम इन्व्हेस्टमेंट या स्कीम मध्ये करावं लागेल आणि मॅक्झिमम संदर्भात जर का तुम्ही इंडिव्हिज्युअल किंवा HUF असाल तर तुमचा 4 kg मॅक्झिमम आहे. आणि जर का तुम्ही ट्रस्ट किंवा गव्हर्नमेंट द्वारा नोटिफाईड दुसरे अजून कुठली या प्रकारची एंटिटी असाल तर तुमच्यासाठी 20 kg मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट अलाउड. मित्रांनो, या स्कीमचा सर्वात मोठा फीचर म्हणजे हे इन्व्हेस्टमेंट ट्रेडेबल असतात. म्हणजे एकदा तुम्ही निवेश केल्यानंतर तुम्हाला जेव्हा सर्टिफिकेट आला आणि ते सर्टिफिकेट तुम्ही डिजिटाईज केला आणि डीमॅट फॉर्म मध्ये जर का तुम्ही आपल्या अकाउंटमध्ये सेव्ह केलाय तर सेकंडरी मार्केटमध्ये आफ्टर 14 days ऑफ क्लोजर ऑफ सबस्क्रिप्शन तुम्ही या सर्टिफिकेट्सला ट्रेड करू शकता. म्हणजे कुठलाही इन्व्हेस्टर सेकंडरी मार्केटमधून इन्व्हेस्ट करू शकतो, बाय करू शकतो, सेल करू शकतो हे बॉन्ड्स इन सेकंडरी मार्केट, जर का तुम्हाला ते चांगले इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी वाटत असेल तर. यानंतर बघूया या स्कीम मध्ये निवेश करणाऱ्याला काय बेनिफिट्स असतात. सर्वात मोठा बेनिफिट म्हणजे इंटरेस्ट इन्कम. मित्रांनो, या स्कीम मध्ये निवेश करणाऱ्याला 2.5%चा इंटरेस्ट सेमी अॅन्युअली, म्हणजे सिंपल इंटरेस्ट नॉट कंपाऊंडेड, सेमी अॅन्युअली तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतं. आणि हा इंटरेस्ट गोल्डच्या प्राइसेसवर डिपेंडेंट नाही. गोल्ड प्राइसेस वाढलेत किंवा नाही जरी वाढलेत, तुम्हाला तुमचा 2.5% पर ॲनमचा इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट प्रत्येक 6 महिन्यात तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होईल. आणि खूप चांगला पॅसिव्ह इन्कमचा ऑप्शन असेल फॉर अ लॉट ऑफ इन्व्हेस्टर्स. दुसरं खूप मोठं ऍडव्हान्टेज म्हणजे हे जे इन्व्हेस्टमेंट आहे गोल्ड मध्येच होतीये, पण फिजिकल फॉर्म मध्ये नाही, व्हर्च्युअल फॉर्म मध्ये. आणि म्हणूनच फिजिकल गोल्ड स्टोअर करण्याचे जे एक्सपेन्सेस आहे आणि जे माथापच्ची आहे त्याने तुम्ही वाचता. तिसरा सर्वात मोठा बेनिफिट म्हणजे टॅक्स बेनिफिट. मित्रांनो, जेव्हा तुम्ही सोवेन गोल्ड बॉन्ड मध्ये इन्व्हेस्ट करता तुम्हाला परचेस करताना यावरती GST पे करावा लागत नाही. ऍज अपोज जेव्हा तुम्ही फिजिकली गोल्ड परचेस करता त्यावरती तुम्हाला GST पे करावा लागतो. हे सर्वात मोठा बेनिफिट. दुसरा मोठा बेनिफिट म्हणजे सेल करताना जेव्हा लॉंग टर्म कॅपिटल गेनचा कॅल्क्युलेशन होतो त्यावेळेस तुम्हाला इंडेक्सेशनचे बेनिफिट्स पण भेटतात. तेवढंच नाही तर मॅच्युरिटी झाल्यानंतर जेव्हा हे रिडम्पशन होतात त्यावेळेस तुम्हाला आली पूर्ण इन्कमची टॅक्स फ्री इन्कम असणार आहे. परंतु जे इंटरेस्ट इन्कम प्रत्येक 6 महिन्यात तुमच्या अकाउंटमध्ये इंटरेस्ट जे क्रेडिट होत आहे ते मात्र टॅक्सेबल इन्कम असणार आहे. बाकी कुठल्याही प्रकारचे टॅक्स लायबिलिटी याच्यावरती होत नाही. चौथा बेनिफिट म्हणजे कन्व्हिनियन्स. तुम्ही आपल्या जवळच्या कुठल्याही बँकच्या ब्रांचमध्ये जाऊन किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन SGBs मध्ये निवेश करू शकता. आणि तेवढंच नाही तर जे हे इन्व्हेस्टमेंट आहे ऍज अ कोलॅटरल अँड ऍज अ सिक्युरिटी म्हणून पण देऊ शकता. जेव्हा तुम्ही कोणाकडनं बँककडनं किंवा NBFC कडनं कुठल्याही प्रकारचं लोन घेणार असाल तर या SGBsला ऍज अ सिक्युरिटी आणि ऍज अ कोलॅटरल म्हणून तुम्ही डिपॉझिट करू शकता. पाचवा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन जो आपल्याकडे आहे तो आहे नॅशनल पेन्शन स्कीम. मित्रांनो, NPS और नॅशनल पेन्शन स्कीम जे असतात हे व्हॉलेंटरीली डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशन पेन्शन सिस्टीम आहे आणि हे मॅनेज आणि रेग्युलेट केलेले जातात फ्रॉम पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. सध्या तरी कुठलाही इंडियन सिटीजन या स्कीम मध्ये निवेश करू शकतो आणि त्याची एज 18 to 70 असायला पाहिजे. तेवढंच नाही तर जे NRIs असतात किंवा ज्यांना आपण नॉन रेसिडेंट इंडियन म्हणतो किंवा जे ओव्हरसीज सिटीजन्स ऑफ इंडिया ज्यांना आपण OCI म्हणतो हे लोक पण या स्कीम मध्ये निवेश करू शकतात. चला मित्रांनो, बघूया NPS चे अकाउंटचे किती टाइप्स असतात. 2 मेजर फॉर्मॅट्स असतात NPS इन्व्हेस्टमेंटसाठी. एक NPS इंडिव्हिज्युअल अकाउंट्स आणि दुसरं म्हणजे NPS कॉर्पोरेट अकाउंट्स. NPS इंडिव्हिज्युअल अकाउंट मध्ये इंडिव्हिज्युअल्स निवेश करू शकतात आणि त्याकरिता त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स असतात. POP, PFM फंड आणि अदर बेनिफिट्स, अदर ऑप्शन्स पण असतात आणि ते इंडिव्हिज्युअल स्वतःहून निवेश करतात. परंतु NPS कॉर्पोरेट अकाउंट मध्ये इंडिव्हिज्युअल्स आणि कॉर्पोरेट्स हे दोन्ही निवेश करू शकतात. कुठलाही इंडिव्हिज्युअल 2 सब अकाउंट्स क्रिएट करू शकतो एका PRAN मध्ये, दॅट इज परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर. आणि या सब अकाउंट्सला आपण टियर्स इन NPS असं म्हणतो. मित्रांनो, टियर 1चा जो अकाउंट असतो त्याला आपण मेन पेन्शन फंड अकाउंट म्हणतो. या अकाउंट मध्ये एका वर्षात मॅक्झिमम 1.5 लाखाचा इन्व्हेस्टमेंट करून आपण आपल्या टोटल इन्कम मध्ये 80C चा रिडक्शन घेऊ शकतो. तेवढंच नाही तर एक दुसरा सेक्शन आहे 80CCD. या सेक्शन मध्ये ऍडिशनल डिडक्शन पण घेऊ शकतो. म्हणजे या टियर 1 अकाउंट मध्ये वर्षातनं टोटल 2 लाखाचा आपला टोटल इन्कमचं डिडक्शन होऊ शकतं इन NPS. परंतु या टियर मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्याला विड्रॉयल साठी काही रेस्ट्रिक्शन्स असतात आणि या अकाउंटवर काही टर्म्स अँड कंडिशन्स लागतात ज्याचा आपल्याला पुरावेश करावा लागतो.
आणि हा जो टियर 2 आहे या अकाउंटवर टियर 1 चे रेस्ट्रिक्शन्स लागत नाही आणि या अकाउंटमध्ये तुम्ही ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करू शकता. परंतु लक्षात घ्या, टियर 2 मध्ये केलेले इन्व्हेस्टमेंटचा कुठल्याही प्रकारचा टॅक्स डिडक्शन आणि बेनिफिट तुम्हाला भेटणार नाही. हे नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई साठी एक म्युच्युअल फंड सारखा ऑप्शन असेल. परंतु जर का तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असाल तर तुम्हाला टियर 2 इन्व्हेस्टमेंट वरनं पण 1.5 लाखचा टोटल इन्कम डिडक्शन ऑप्शन आहे, एक प्रोव्हिजन आहे त्याकरिता फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईज साठी. या स्कीम मधनं तुम्ही 60 वर्ष संपल्यानंतर विड्रॉल करू शकता, परंतु 100% अमाऊंट तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर विड्रॉ करू शकणार नाही. या स्कीम मध्ये मिनिमम 40% तुम्हाला साईड ठेवावं लागेल फॉर रिसिव्हिंग मंथली पेन्शन आणि उरलेले 60% तुम्ही विड्रॉ करू शकता अँड दॅट इज गोइंग टू बी टॅक्स फ्री. चला मित्रांनो, एक एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया की एनपीएस स्कीम मध्ये निवेश करणाऱ्याला काय बेनिफिट्स होतात. समजा सचिन, एक 30 वर्षीय माणूस, एनपीएस मध्ये 5,000 पर मंथचा निवेश करण्याची त्यांनी स्टार्ट केली. आता तो जोपर्यंत 60 वर्षाचा नाही होणार, म्हणजे नेक्स्ट 30 इयर्स तो 5,000 पर मंथ निवेश करणार आहे. याचा अर्थ असा आहे की एकूण 18 लाख रुपये त्यांनी या स्कीम मध्ये निवेश केले, परंतु मॅच्युरिटीवर त्याच्याकडे 1,13,02,440 रुपीज येणार. याचा अर्थ असा की सचिन हॅज अर्नड अन इंटरेस्ट ऑफ 95,02,440 रुपीज. या पुढचा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन जे आपल्याकडे आहे तो आहे नॅशनल सेव्हिंग स्कीम. मित्रांनो, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, नॅशनल सेव्हिंग स्कीम ही 1989 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काढलेली आणि या स्कीम मागचा उद्देश असा होता की जो लोअर इन्कम किंवा मीडियम इन्कम ग्रुप मधले जे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांनी सुद्धा काही ना काही इन्व्हेस्टमेंट चालू करावी आणि या स्कीम मागचा उद्देश तोच होता. मित्रांनो, ही स्कीम कुठल्याही अर्बन आणि रुरल एरियामध्ये अवेलेबल असणार आहे. तुम्ही कुठल्याही पोस्ट ऑफिसला जावा, कुठल्याही ब्रांचला जावा, तुम्हाला ही स्कीम भेटणारच आहे आणि ही स्कीम खूप चांगली आहे त्या इन्व्हेस्टर करिता ज्याला लो रिस्क आणि फिक्स्ड रिटर्न असा काही इन्व्हेस्टमेंट करायचा असेल तर ही स्कीम बेस्ट आहे. चला मित्रांनो, काही युजफुल फीचर्स बघूया नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीमचे. मित्रांनो, एनएससी तुम्हाला करंटली 6.8% चा इंटरेस्ट रेट देतीये स्टार्टिंग फ्रॉम 1 एप्रिल 2020 ऑन इट्स 5 इयर डिपॉझिट स्कीम. याच्यात इंटरेस्ट कंपाऊंड होतो अॅन्युअली. हे जे इंटरेस्ट रेट असतात ते क्वार्टरली डिसाइड केले जातात बाय गव्हर्नमेंट देमसेल्फ. ही स्कीम प्रत्येक इन्व्हेस्टर साठी आहे. एव्हरी इंडियन सिटीजन, तो मायनर का ना असो, मायनर सुद्धा आपले गार्डियन्स आणि पॅरेंट्सच्या मदतीने या स्कीम मध्ये निवेश करू शकतात. मित्रांनो, या स्कीमचं लॉक इन पिरियड आहे 5 इयर्स आणि मिनिमम इन्व्हेस्टमेंट करावं लागेल 1,000 आणि तुम्ही 100च्या मल्टिपल मध्ये कितीही अमाऊंट याच्यात इन्व्हेस्ट करू शकतात. कुठल्याही प्रकारचा मॅक्झिमम लिमिट या स्कीमला नाही. या स्कीम मध्ये निवेश करणाऱ्याला एटीसी मध्ये अप टू 1.5 लाखचा इन्कम डिडक्शन पण अलाउड असतं. आणि तेवढंच नाही तर तुम्ही स्वतःच्या स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये एक नॉमिनी ठरवू शकतात ज्याला इन द इव्हेंट ऑफ युअर डेथ मॅच्युरिटी अमाऊंट दिलं जाईल. चला मित्रांनो, एक एक्झाम्पल घेऊया. जर का तुम्ही या स्कीम मध्ये 1 लाख रुपीजचा निवेश केला तर तुम्हाला 6.8% चा इंटरेस्ट भेटेल आणि 5 वर्षानंतर तुम्हाला 1,38,949 रुपीज परत येते. त्या पुढचं ऑप्शन आपल्याकडे आहे पीपीएफ, दॅट इज पब्लिक प्रोव्हिडंट फंड. मित्रांनो, हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे आणि ह्याच्यात सुद्धा एक खूप चांगला रेट ऑफ इंटरेस्ट आणि रिटर्न आपण बघू शकता. मित्रांनो, व्हॉट एव्हर इंटरेस्ट किंवा रिटर्न जे आपण या स्कीम मधनं कमवतो त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स आपल्याला पे करावा लागत नाही. या स्कीम मध्ये निवेश करण्याकरिता आपल्याला एक पीपीएफ अकाउंट उघडावं लागतं आणि त्या अमाऊंट मध्ये निवेश केलेली अमाऊंट जी असते ते आपण आपल्या टोटल टॅक्सेबल इन्कम मधनं पण अंडर सेक्शन 80C त्याचा डिडक्शन घेऊ शकतो अप टू 1.5 लाख. मित्रांनो, पीपीएफचा मिनिमम टेन्युअर असतं 15 वर्षाचा आणि त्या टेन्युअर तुम्ही 5-5 वर्षांनी वाढू शकता ऍज पर युअर ओन चॉईस. करंटली पीपीएफ तुम्हाला इंटरेस्ट देतोय 7.1% पर एनमचा आणि या अकाउंट मध्ये मिनिमम 500चा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि मॅक्झिमम 1.5 lakhs इन एनी फायनान्शियल इयर. हे इन्व्हेस्टमेंट तुम्ही लमसम पण करू शकता किंवा 12 इन्स्टॉलमेंट मध्ये पण तुम्ही निवेश करू शकता. मित्रांनो, लक्षात घ्या, अकाउंट ओपनिंग साठी मिनिमम 100 रुपीज तुम्हाला लागतील, परंतु वर्षात जर का तुम्ही 1,50,000 पेक्षा जास्त निवेश केला तर त्या एक्स्ट्रा अमाऊंट वरती तुम्हाला इंटरेस्ट सुद्धा भेटणार नाही आणि एक्स्ट्रा टॅक्स सेव्हिंग किंवा टॅक्स बेनिफिट सुद्धा तुम्हाला भेटणार नाही. मित्रांनो, पीपीएफ मध्ये दरवर्षी तुम्हाला काही ना काही अमाऊंट डिपॉझिट करावं लागेल फॉर नेक्स्ट 15 इयर्स. तुम्ही हे डिपॉझिट कॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा ऑनलाईन ट्रान्सफरचा वापर करून पण करू शकता.
तुम्ही आपल्या पीपीएफ अकाउंटमध्ये नॉमिनी पण असाइन करू शकता ऍट द टाइम ऑफ ओपनिंग ऑफ पीपीएफ अकाउंट. पीपीएफ मध्ये मात्र जॉईंट अकाउंट उघडणे शक्य नाहीये, कारण पीपीएफ एका इंडिव्हिज्युअल माणसाच्या नावावरती असू शकतो. तेवढंच नाही तर याच्यात रिस्क फॅक्टर काहीच नसतं, कारण पीपीएफ आर बॅक्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. देअरफॉर याच्यात गॅरंटीड ऑफर्स आहेत, गॅरंटीड रिटर्न्स आहेत आणि याच्यात रिस्क अजिबात नाहीये किंवा एकदम मिनिमल आहे. आता बघूया या पीपीएफ मध्ये कोण निवेश करू शकतो. कुठलाही भारतीय नागरिक पीपीएफ अकाउंट मध्ये निवेश करू शकतो आणि एका सिटीजनच्या नावावर फक्त एक पीपीएफ अकाउंट असणार आहे. एक्सेप्शन काय आहे की जर का तुम्ही दुसरा पीपीएफ अकाउंट कुठल्या मायनरच्या नावावरती आहे आणि तुम्ही ऍज अ गार्डियन आहात तर ते 2 अकाउंट तुम्ही ठेवू शकता. एनआरआय आणि एचयूएफ साठी पीपीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट पॉसिबल नाहीये, कारण ते एलिजिबल नसतात. परंतु जर का त्यांच्याकडे ऑलरेडी एक्झिस्टिंग पीपीएफ अकाउंट असेल तर ते कंटिन्यू होईल टिल मॅच्युरिटी, परंतु ते लोक एक्सटेंड करू शकणार नाही 5 इयर्सनी. जसं आपण एक नॉर्मल सिटीजन करू शकतो तसं ते लोक एक्सटेंड करू शकणार नाही. चला मित्रांनो, एक एक्झाम्पल घेऊया. समजा तुम्ही प्रत्येक वर्षी 1,50,000 निवेश करताय पीपीएफ मध्ये आणि तुम्हाला इंटरेस्ट येत आहे 7.1%. तर तुम्ही टोटल अमाऊंट इन्व्हेस्ट केला होता 22,50,000 आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7.1%. म्हणजे तुम्ही टोटल इंटरेस्ट अर्न केलाय 18,18,209 रुपीज. म्हणजे तुम्हाला जे टोटल अमाऊंट भेटेल आफ्टर मॅच्युरिटी इज 40,68,209 रुपीज. चला मित्रांनो, आजचा आपला शेवटचा ऑप्शन आहे गव्हर्नमेंट बॉन्ड्स. मित्रांनो, जेव्हा गव्हर्नमेंटला फायनान्सिंगची गरज असते किंवा त्यांना काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं असेल किंवा त्यांना काही फायनान्सिंग करायची असेल, तेव्हा स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट बॉन्ड्स इश्यू करतात आणि त्यांना आपण गव्हर्नमेंट बॉन्ड असं म्हणतो. मित्रांनो, गव्हर्नमेंट बॉन्ड्स हे डेट इन्स्ट्रुमेंट्स असतात जे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट इश्यू करतात. भारतात आरबीआय हे गव्हर्नमेंट बॉन्ड्स इश्यू करतात ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट, बरोबर. आणि कारण असतं टू फायनान्स फिस्कल डेफिसिट. गेल्या काही वर्षात आपण बघितलं असेल की हे बॉन्ड्स इश्यू केले जातात लार्ज मार्केट पार्टिसिपंटसाठी. फॉर एक्झाम्पल काही कंपनीज असतात किंवा कमर्शियल बँक्स असतात किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात, या लोकांना आरबीआय हे बॉन्ड्स इश्यू करतात. चला मित्रांनो, बघूया व्हॉट आर द टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट बॉन्ड्स. गव्हर्नमेंट बॉन्ड्स वेगवेगळ्या प्रकाराचे होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल ट्रेजरी बिल्स, डेटेड गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, फिक्स्ड रेट बॉन्ड्स, फ्लोटिंग रेट बॉन्ड्स, झिरो कुपन बॉन्ड्स, सोवेन गोल्ड बॉन्ड्स याबद्दल आपण ऑलरेडी बोललोय, एनएचएआय बॉन्ड्स आणि आरईसी बॉन्ड्स. चला मित्रांनो, बघूया व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. सर्वात मोठा ऍडव्हान्टेज म्हणजे रिस्क फ्री. मित्रांनो, गव्हर्नमेंट बॉन्ड्स तुम्हाला अश्योर्ड रिटर्न्स प्रॉमिस करतात आणि याच्यात स्टेबिलिटी सुद्धा आहे की तुमचा प्रिन्सिपल कुठे जाणार नाही, कारण इनफॅक्ट गव्हर्नमेंट बॉन्ड्स तर आपण रिस्क फ्री सिक्युरिटी म्हणून म्हणतो, तर अजिबात याच्यात रिस्क नसतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रिटर्न्स. गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये रिटर्न्स अश्योर्ड असतात आणि प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट दोन्ही रिपेमेंट अश्योर्ड असतं, म्हणून याच्यात रिटर्न सुद्धा चांगले आहेत, ॲज गुड ॲज फिक्स्ड डिपॉझिट. तेवढंच नाही तर जर का तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचा असेल तेव्हा तुम्ही या बॉन्ड्स मध्ये निवेश करू शकता. मित्रांनो, गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये निवेश करणाऱ्याला डिसएडव्हान्टेज म्हणजे काय तर लो रिटर्न्स. जर का तुम्ही दुसरे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स बघितले, इक्विटी किंवा रिअल इस्टेट किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्स, त्याच्यात तुम्हाला कम्पॅरेटिव्हली जास्त रिटर्न भेटणार आहे ऍज कम्पेअर्ड टू गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कारण गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणजे लो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. तर मित्रांनो, हे होते टॉप 8 गव्हर्नमेंट स्कीम्स फॉर इन्व्हेस्टमेंट विथ 0% रिस्क. मित्रांनो, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट, शेअर अँड हिट द सबस्क्राईब बटन, कारण आम्ही तुमच्यासाठी असंच पर्सनल फायनान्सेस, ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स आणि बरेच इंटरेस्टिंग विषयांवर आपल्यासाठी इन्फॉर्मेशन आणि व्हिडिओज घेऊन प्रत्येक आठवड्यात येतोय. तेवढंच नाही तर मित्रांनो, आम्हाला सपोर्टही करा बाय हिटिंग द बेल आयकॉन, म्हणजे तुम्हाला सतत आमचे अपडेट्स येत राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याकरिता धन्यवाद. सायनिंग ऑफ. बाय बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.